त्या वानराचा काही त्रास देण्याचा तिकडे प्रयत्न झाला. रामचंद्र प्रभूंच्या कृपेनं ते सगळं निरस्त झालं. आणि मग रामचंद्र प्रभूंनी आपलं सगळं सैन्य घेतलं, समुद्राच्या काठापर्यंत गेले. तिथं मुक्काम पडला. मुक्काम पडल्यानंतर रामचंद्र प्रभूंना असं वाटलं की आता समुद्र आपल्याला रस्ता देईल, कारण समुद्र हा रामचंद्र प्रभूंचा पूर्वज आहे. 3 दिवस रामचंद्र प्रभू समुद्राच्या किनाऱ्यावर बसून होते की समुद्राने आपल्याला रस्ता द्यावा, पण समुद्राने रस्ता दिला नाही. 3 दिवस झाले, रस्ता नाही, भेटायला आला नाही, काही नाही, दर्शन नाही समुद्राचं. रामचंद्र प्रभू शांत बसून आहेत. प्रतीक्षा केली, संयम ठेवला, पण संयमाचा आणि प्रतीक्षेचा उपयोग झाला नाही. त्या रामचंद्र प्रभूंचं याच प्रकरणामध्ये त्या लक्ष्मणाला सांगताना एक फार चांगलं वचन आहे. रामचंद्र प्रभू असं म्हणतात की लक्ष्मणा, माणसाच्या अंतःकरणामध्ये माणसाचं अंतःकरण क्षमाशील असणं हा सुद्धा माणसाचा एक दोषच आहे असं आता मला वाटायला लागलंय. लक्ष्मण विचारतात, असं का बोलता दादा? तेव्हा रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, अरे माणूस क्षमाशील झाला ना की लोक त्याला दुर्बल समजायला लागतात, लोक त्याला सबल समजत नाही. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा, अरे त्याला काही नाही, तो दुर्बलच आहे, नेहमी क्षमाच करत राहतो, असं लोक समजतात. मग या समुद्राने मला रस्ता दिला नाही, हे बरं झालं नाही. 3 दिवस वाट बघितली, समुद्र आला नाही, रस्ता दिला नाही. रामचंद्र प्रभू रागावले. त्याने धनुष्य बाण काढलं, धनुष्याला बाण जोडला आणि समुद्रावर तो चालवणार एवढ्यात समुद्र आपल्या कुटुंबासकट प्रकट झाला आणि रामचंद्र प्रभूंच्या दर्शनाला म्हणून समोर आला. रामचंद्र प्रभूंचा समुद्राचा काही संवाद तिथं आहे. नाथ महाराजांनी याच्यावरचं भाष्य फार चांगलं केलंय. वाल्मिकी रामायणामध्ये एवढंच आहे, रामचंद्र प्रभूंनी बाण लावला आणि समुद्र प्रकट झाला. मग समुद्राने येऊन काही सल्ला दिला, सेतुबंधन करा वगैरे. नाथ महाराजांनी त्याचं चांगलं चिंतन केलंय. त्या दोघांमधला जो संवाद झाला, त्या संवादामध्ये रामचंद्र प्रभूंनी प्रकट झालेल्या समुद्राला विचारलं, 3 दिवस डोक्यात आलं नाही काय? हातामध्ये शस्त्र बघितल्याशिवाय तुम्हाला सुचत नाही का? बुद्धी जागेवर येत नाही तुमची? 3 दिवस मी वाट बघतोय, तुम्हाला वाटलं नाही प्रकट व्हावं आणि मला रस्ता द्या? तुमचं आमचं नातं आहे ना, आहे ना? मग प्रकट झाला नाही, मला रस्ता दिला नाही. शेवटी हातामध्ये काही लोक हातामध्ये काही गाठी घेतल्याशिवाय सुधरतच नाहीत. समुद्राला रामचंद्र प्रभूंनी विचार. समुद्राने हात जोडून रामचंद्र प्रभूंना सांगितलं, तुमच्या समोर खरं बोलायची परवानगी आहे म्हणे. बोला, काय अडचण आली? 3 दिवस आम्हाला रस्ता दिला नाही, कशा करता? समुद्राने स्पष्ट रूप, नाथ महाराजांनी फार गोड चिंतन केलं. समुद्राने स्पष्ट रूपाने सांगून दिलं, मी तुमचा पूर्वज आहे, तुम्ही माझे वंशज आहात, तुम्ही माझ्या काठावर यावं, मी रस्ता देऊ नये असं तुमचं माझं काही भांडण नाही आहे. वंशजांकडे अनुकूलतेनं पहिल्यांदा बघितलं जातं. मी तुमच्याबद्दल अनुकूल व्हावं असं तुम्ही म्हणता, पण खरं सांगतो मी तुम्हाला, तुम्ही माझ्या काठावर आलात, 3 दिवस राहिलात, पण प्रामाणिकपणानं सांगतो रामा, तुझं लक्ष्मणाचं तोंड बघायची माझी इच्छा नव्हती. समुद्र बोलतोय, तुझं आणि लक्ष्मणाचं तोंड बघायची माझी इच्छा नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले, का का? समुद्राने सांगितलं, मी तुमचा पूर्वज आहे आणि वंशजांनी पूर्वजाला अभिमान वाटावा असं वागलं पाहिजे. तुमचं तोंड बघायची इच्छा नाही, तुमची लाज वाटते मला, लाज. रामचंद्र प्रभूंना आश्चर्य वाटलं, असं का बोलतो समुद्र? आतापर्यंत असं आपल्याला कोणी काही बोललं नाही. काय आपण गुन्हा केला लक्ष्मणाने आपण की आपलं तोंड बघायला आपल्या पूर्वजांना लाज वाटावी? काय गुन्हा घडला आपल्याकडून? रामचंद्र प्रभू म्हणाले, काय झालं काय? कशा करता? आम्ही काय गुन्हा केला? काय कुळाचा उपमर्द केला म्हणून तुम्ही असं बोलता? समुद्राने सांगितलं, काही नाही, एकच कारण आहे त्याला. आज तुम्ही इथं आलाय, 3 दिवस प्रतीक्षा केली आहे, मी रस्ता द्यावा म्हणून वाट बघितली, मी दिला नाही म्हणून माझ्यावर रागावलात, हातात धनुष्यबाण घेतलं आणि मी प्रकट झाल्यानंतर मलाच पुन्हा ओरडता. अरे मी तुमच्यावर ओरडायला पाहिजे,
मी तुम्हाला हे स्पष्ट सांगतोय की मला तुमचं तोंड बघायचं नव्हतं. का बरं? समुद्राने सांगितलं, अरे ज्या कुळाचे 2 वीर जवळ असताना त्या कुळातल्या सुनेला एक राक्षस उचलून घेऊन जातो आणि त्या कुळातले 2 वीर काही करू शकत नाहीत, हे माझे वंशज आहेत हे म्हणायला लाज वाटायला लागली मला. समुद्राने व्यक्त केला आपला विचार. समुद्र म्हणतो, मी जर तुमचा पूर्वज आहे तर पूर्वजांना अभिमान वाटावा असं वंशजांनी वागलं पाहिजे. मुलांनी असं वागावं की बापाची मान ताट झाली पाहिजे. आजोबा पणजोबा यांना आपल्या आहे तिथं समाधान मिळालं पाहिजे. आपल्या कुळांना पुनीत करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं. आणि तुम्ही मात्र 2 ज्या कुळातले 2 हातात शस्त्र धरून जवळ असतात त्याही वेळेला एक राक्षस येतो आणि त्या घरातल्या सुनेला घेऊन जातो. हे कोणत्या कुळाला अभिमान वाटण्यासारखं आहे रे? अकला चालल्या नाहीत काय तुमच्या? कळलं नाही तुम्हाला? हे सगळं असं होणार आहे, असं होईल तसं होईल. अरण्यामध्ये राहताना बायकोला एकटं सोडून जाता, एवढी सुद्धा बुद्धी नाही तुम्हाला. आणि काय म्हणून तुमचं कौतुक करावं आणि तुमचं तोंड बघावं? रामचंद्र प्रभूंनी खाली मान घातली, गप्प बसले, काही बोलले नाहीत. मग समुद्राला प्रार्थना केली. मग समुद्राने सांगितलं, ठीक आहे, झालं ते झालं. त्यावेळेला जर चांगले वागले असतात तर आज ही वेळ आली नसती. दुसऱ्या समोर जावं, आपण वाट बघावी, झोळी पसरावी, मला रस्ता द्यावं म्हणून हात जोडावेत. राजाचं लक्षण नाही हे. आणि तुम्ही तर सगळ्या अयोध्येचे म्हणजे जवळजवळ पृथ्वीचे राजे आहात. आणि हात जोडून पाया पडून विनंती करावी लागते तुम्हाला. या कुळात तुम्ही जन्माला आलात ते कुळ असं नाही आहे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, कळलं आम्हाला, झाली ती चूक झाली आमची, आम्हालाही त्याचा पश्चाताप आहे, आम्ही सीतेच्या नावाने रडतोच आहोत, काय करावं? मग समुद्राने सांगितलं, नलाला पुढे घ्या आणि नलाकडून समुद्र बंधन करून घ्या, सेतुबंधन करून घ्या. सेतुबंधन करायचं ठरलं, कसं करावं असा प्रश्न निर्माण झाला. आता याच्याबद्दल विकल्प खूप आहेत. बहुतांश ठिकाणी आपल्याला हे ऐकून माहिती आहे की मग ते दगड तरले, ते बरं वाटलं, दगड तरायला लागले. एका दगडावर रा लिहायचं, दुसऱ्या दगडावर म लिहायचं आणि रा म असं लिहून 2 दगड टाकले की ते दोन्ही दगड एकत्रित यायचे, एकमेकांना चिकटून बसायचे. संत वाङ्मयामध्ये सेतुबंधनाचा विचार असा सांगितलाय, पण वाल्मिकी रामायणामध्ये असं सांगितलेलं नाही. वाल्मिकी रामायण हे मानत नाही. वाल्मिकी रामायणाने सरळ सरळ सांगितलं की नल आणि नील हे दोघेजण रामचंद्र प्रभूंच्या सैन्यामधले अभितंत्रज्ञ होते. अभितंत्रज्ञ म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये इंजिनियर असं म्हणतो, हे अभितंत्रज्ञ होते. त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीचे सगळे यंत्र तयार केले आणि यंत्राच्या साह्याने मोठमोठी झाडं, त्या झाडांना दगड असं बांधून 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 सेतुबंधन झालेलं आहे. ते यंत्रांनी झालंय, मोठमोठ्या यंत्रांनी. आता आपल्याकडे हे JCB वगैरे जे आपण बघतो की नाही, ही मोठमोठी यंत्र जशी माती काढतात, कुठेतरी नेऊन टाकतात, अजस्त्र असतात, अवाढव्य असतात, तशी यंत्र नलनीलांनी निर्माण केली असं वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आलंय. आणि तशी यंत्र निर्माण करून मग सेतुबंधन झालं. मग रा आणि म ही दोन्ही अक्षरं लिहून ते दगड तरले वगैरे हेही आहे, नाही असं नाही. राम नावाने दगड तरायला लागले. रामाने बघितलं म्हणे, आता ही एक कथा त्याच्या जोडीला आलेली, पण ती वाल्मिकी रामायणात नाहीच आहे. कारण नामाने दगड तरले हे वाल्मिकी रामायणात नाही. पण मग ते दगड तरायला लागले. मग एकदा ते तरताना रामाने ते बघितलं, बरं वाटलं, आपल्या नावाने दगड तरतात, आनंद वाटला. मग हे तरतात कसं हे बघावं म्हणून रामचंद्र प्रभू हळूच उठले, समुद्राच्या काठावर गेले. त्यांनी तिथला एक दगड घेतला आणि समुद्रात टाकला. तो पडला आणि बुडला. रामचंद्र प्रभूंना कळे ना, अरे नावानं दगड तरतात आणि मीठ टाकला तर तरत नाही, असं कसं होईल, काहीतरी चुकलंय. मग त्यांनी सांगितलं, बहुतेक समुद्राला कळलं नाही की आपण दगड टाकतोय म्हणून. मग रामचंद्र प्रभू जरा खोकरले मी टाकतोय वगैरे म्हणाले. पुन्हा दगड टाकला, पुन्हा बुडला. रामचंद्र प्रभूंना मग वाईट वाटलं, नावानं दगड तरतात आणि आपण टाकलेला दगड तरत नाही म्हणजे काय. मग रामचंद्र प्रभूने 3रा मोठा दगड उचलला आणि समुद्राला सांगितलं, समुद्रा, मी अयोध्येचा राजा दशरथ नंदन राम दगड टाकतो आहे आणि तो दगड
टाकला आणि तोही बुडला. काय करावं, असा दगड कसा बुडला? म्हणून रामचंद्र प्रभूने बघितलं. काय असतं, आपल्याला अपयश आलं याचं माणसाला फार वाईट वाटत नाही, पण आपल्याला आलेलं अपयश कुणी बघितलं तर त्याचं जास्त वाईट वाटत असतं. लहान मुलं सायकल चालवतात ना, तर ती सायकल चालवता चालवता पडतात. पडल्यानंतर पहिल्यांदा रडत नाहीत, पहिल्यांदा उठून इकडं तिकडं बघतात, आणि कुणी बघणारा असेल तर रडतात, आहे ना? असं होतं की नाही? मग रामचंद्र प्रभूला वाटलं, अरे आपण 3दा दगड टाकले, 3दाही बुडाले, असं कसं झालं, बघावं तरी म्हणून बघितलं तर मागे मारुतीराय उभे होते. रामचंद्र प्रभूने विचारलं, मारुती कधी आलास रे? तो म्हणला, पहिल्या दगडापासून इथंच आहे की, कुठं गेलो नाही, हेच बघत बसलो. मग रामचंद्र प्रभूंना वाटलं, अरे असं कसं झालं रे मारुती, माझ्या नावानं दगड तरतात आणि मी टाकलेला दगड तरत नाही, असं कसं होईल? रामचंद्र प्रभूंना मारुतीरायांनी सांगितलं, देवा, दगड तरणं हा रामाचा प्रभाव नाही आहे, राम नामाचा प्रभाव आहे, हे लक्षात घ्या. हा रामाचा प्रभाव नाही आहे, राम या नामाचा, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, तुकोबाराय बोलतात. आणि देवा, दुसरी गंमत अशी आहे म्हणे, तुम्ही टाकलेला दगड बुडणारच की. रामचंद्र प्रभू म्हणाले, असं कसं होईल, असं कसं होईल, दगड बुडेल कसा? मारुतीरायांनी सांगितलं, देवा, तुम्ही ज्याला दगड टाकला म्हणजे काय, तुम्ही टाकून दिला ना, तुम्ही ज्याला सोडून दिलं तो कसा तरेल, तो बुडेलच की. तुम्ही सोडून दिलं म्हणलं की बुडलं, तुम्ही धरलं तरच तो तरेल ना. हे एक अनुषंगिक कथा आहे, याला फार वाल्मिकी रामायणामध्ये तर नाहीच आहे ही, अन्य सगळीकडे ही नाही आहे. अजून एक कथा विचित्र रामायणात आली या दगड तरण्याच्या संबंधानं, ती सांगून जातो. रामचंद्र प्रभूंच्या नावानं दगड तरले, सगळं झालं. रामचंद्र प्रभूंचं सैन्य त्या सेतूवरून पलीकडे गेलं, जायला लागलं. आणि एके दिवशी रावणाच्या शेजारी झोपलेल्या मंदोदरीला पहाटे पहाटे स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये मंदोदरी एकदम दचकून जागी झाली, आरडाओरडा करत जागी झाली. तिच्या आवाजामुळे रावण जागा झाला. मंदोदरी उठून बसली. ब्राह्ममुहूर्त आहे, पहाटेची वेळ आहे, अंग सगळं घामानं चिंब झालेलं आहे, चेहऱ्यावर विवर्ण भाव आहेत, घाबरलेली आहे. तिच्या आवाजानं रावण उठला. रावणाने विचारलं, का ग, काय झालं? ती म्हणली, अहो तुम्ही सीतेला परत करा बरं. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर का बोलतेस असं? ती म्हणाली, आत्ता पहाटे मला स्वप्न पडलंय आणि स्वप्नामध्ये मला असं दिसलंय की त्यांच्या रामचंद्र प्रभूंच्या नावानं दगड तरतात, त्याच्यानं ते सेतुबंधन करतायत आणि सेतूवरून ते इकडं आलेले आहेत. त्यांनी कुंभकर्णाला मारलेलं आहे आणि ते धनुष्य बाण घेऊन तुमच्याकडे निघालेले आहेत, हे मी स्वप्नात बघितलं. मला भीती वाटली, माझं सौभाग्य जपलं पाहिजे मी, असं मला वाटलं, आणि एकदम आता ते तुम्हाला मारतील आणि मला वैधव्य येईल, या भीतीनं मी एकदम आरडाओरड करत उठले, घाबरले मी. रावणाने तिला सांगितलं, अगं घाबरायला काय झालं, सगळ्या देवतांना ताब्यात ठेवणारा तुझा नवरा तुझ्या शेजारी झोपलाय, घाबरायचं काय कारण? मंदोदरी म्हणाली, तुम्ही भले सामर्थ्य संपन्न असालो, पण मला कोणतं स्वप्न पडावं हे तुम्ही नाही ठरवू शकत, त्याच्यावर तुमची सत्ता चालत नाही. मला स्वप्न पडलंय आणि मी पतिव्रता आहे आणि ब्राह्ममुहूर्त आहे, तर माझं स्वप्न खोटं होणार नाही. याच्याकरता मी तुम्हाला प्रार्थना करते, सीतेला परत करा, परत करा. अहो त्यांच्या नावानं दगड तरतात, त्यांचं सामर्थ्य बघा. रावणाने सांगितलं, अगं नावानं दगड तरले म्हणजे माणूस काही फार मोठा झाला काय? त्यांना जसे दगड तारता येतात ना, तसे मलाही तारता येतात, मलाही तारता. याच्यात काय कौतुक आहे? दगड तारणं, नावाने दगड तारणं, याच्या दगड तारण्यामध्ये काय पुरुषार्थ आहे ग? याला काही अक्कल लागत नाही. ती म्हणाली, असं कसं म्हणता? रावण म्हणाला, म्हणायचं काय, मी दगड तारून दाखवू शकतो. ती म्हणाली, काही काय बोलता तुम्ही? काही नाही, मला अंडर एस्टिमेट करायचं नाही, मला माझ्या सामर्थ्याबद्दल अंतःकरणामध्ये शंका घ्यायची नाही, मी सुद्धा दगड तारू शकतो. ती म्हणाली, दाखवा.
सकाळ झाली, दोघेही उठले, समुद्राच्या किनाऱ्यावर आले. रावणाने एक दगड घेतला आणि समुद्रात टाकला आणि तरला ना. रावणाचा दगड तरायला लागला. मंदोदरीला आश्चर्य वाटलं. मंदोदरी म्हणते, अहो तुमचाही दगड तरतो. रावण म्हणाला, म्हणून तर सांगतो मी, दगड तारण्यामध्ये काय पुरुषार्थ आहे, काय शहाणपण आहे त्याच्यामध्ये, माझाही तरतो, त्याचा तरला नवल काय. तिने विचारलं, असा कसा तुमचा दगड तरला. रावणाने तिला विचारलं, त्यांचा कसा तरला. मंदोदरीने सांगितलं, अहो त्यांनी दगडावर राम लिहिलंय. रावणाने सांगितलं, मी दगडावर रामच लिहिलंय. मीही दगडावर राम लिहिलंय. राम लिहिणं याच्यात काहीच अडचण नाही, दगड तरणं महत्वाचं आहे ना, मी ते केलं. मग मंदोदरीने पुष्कळ विचारलं. याला भक्तिशास्त्रामध्ये विरोधासक्ती असं म्हणतात. याच्याकरता विचित्र रामायणातलं हे उदाहरण दिलं जातं. विरोधासक्ती. नारद महर्षींनी नारद भक्तिसूत्राच्या शेवटी याचा विचार केलाय. शेवटी मंदोदरीने मग विचारलं, अहो मग एवढं त्यांच्या नामाचं महत्त्व कळतं तर कशाला त्यांच्याशी विरोध करता. मग रावणाने खुलासे केलेत भक्तिशास्त्राच्या अंगानं. रावणाने सांगितलं, अगं मला काही कळत नाही का, सीतेबद्दल मोह वाटावा एवढा मी सामान्य आहे का. वेदाचे विभाग केलेत, संगीताचा मी तज्ज्ञ आहे, स्त्रीबद्दल आकर्षण मला काय करायचं आहे. अहो मग कशाला उचलून आणलं. रावणाने सांगितलं, काही नाही, या निमित्तानं राम माझ्या घरी येतील ही सद्भावना आहे, त्यांच्या बाणाने मला मरण मिळावं ही भावना आहे, म्हणून उचलून आणले. मंदोदरीनं सांगितलं, एवढंच जर होतं तर रामचंद्र प्रभूंना आव्हान द्यायचं, ते क्षत्रिय आहेत, तुमच्या आव्हानाचा स्वीकार केला असता, युद्ध झालं असतं आणि त्या युद्धामध्ये मारलं असतं. रावण म्हणाला, तुझ्या नवऱ्याला अजून तू ओळखलं नाहीस मंदोदरी. अगं मी रामाला आव्हान देऊन युद्ध केलं असतं तर एकटा मेलो असतो. आता रामचंद्र प्रभू सीतेला आणल्यामुळं स्वतः माझ्या नगरीत येतील आणि माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार करतील, म्हणून मी सीतेला पळवून आणलं. याला रावणाची विरोधासक्ती भक्ती असं म्हटलं गेलंय. याच्याकरता हे उदाहरण दिलं जातं. पण समुद्र सेतुबंधनाकरता हा विचार सांगितला गेला. नलाला पुढे करून समुद्राच्या सूचनेनुसार सेतुबंधन झालं. सेतुबंधन करून रामचंद्र प्रभू, लक्ष्मण हे सगळे आपल्या सैन्यासह, सुग्रीव, मारुतीराय, जांबुवंत वगैरे अंगद या सगळ्यांबरोबर पुढे गेले. लंकेमध्ये गेले. लंकेचं वैभव बघितलं आणि लंकेल बघताना रावणही आपल्या महालावर चढून बघत होता की हे सैन्य किती आहे, कसं येतंय, समुद्रबंधन कसं केलंय, सेतुबंधन कसं केलंय. महालात उभं राहून कमरेवर हात ठेवून बघत होता. अंगदाने ते इकडून पाहिलं, एकदम उडी घेतली, रावणाच्या छातीला जाऊन धडकला. रावण कोसळला, अंगद कोसळला. मग रावणाने अंगदाला धडा शिकवला. अंगद परत आला. रामाने विचारलं, कशा करता असला आता ताई कृत्य करता. मी सांगितलं होतं काय जा म्हणून, अजून काही ठरलं नाही ना, व्यूहरचना होऊ देत, युद्ध करण्याकरताच आपण आलेलो आहोत, पण आतेताई कृत्य करून करायचं नाही, काहीतरी अविचारानं काही करायचं नाही. सहसा विदधित न क्रियाम अविवेक परमापदाम पदम असं आहे ना, असं करायचं नाही. हे सगळं सांगून झालं आणि मग रावणाचा एक हेर सारण नावाचा तो इकडं आला. सगळी माहिती घेतली, त्यांनी बघितलं, ते सगळं जण रावणाला त्याचा परिचय दिला. रावणाला समजावलं, हे मला अवघड वाटतंय वगैरे. रावणाने सांगितलं, काही अडचण नाही, मी बघून घेईन. वेगवेगळे कोण कोण प्रधान आहेत ना वानर सेनेमध्ये, काय काय आहेत, काय काय त्यांचा अधिकार आहे, हे सगळं सांगितलं. त्यानंतर हे रावणाने पाठवलेले सगळे हे जे गुप्तहेर होते, या सगळ्यांनी वानर सेनेचा समाचार घेतला. रावणाला पुन्हा 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 सांगत राहिले. हे सगळं झालं. त्याच्यानंतर मग लंकेमध्ये आपण आलो आहोत आणि याच लंकेमध्ये सीता मातोश्री आहे. हे सगळं रामाला कळलं. पुन्हा सीतेच्या दुःखानं रामाचं रडणं झालं. आणि तिकडं मात्र त्या सरमेने सीतेला सांगितलं की रामचंद्र प्रभू लंकेमध्ये आलेले आहेत. तिला सुद्धा अंतःकरणातून दुःख झालं, रामाच्या स्मरणानं बेचैन झाली. तिच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. त्रिजटेने सांगितलं, रडण्याचं कारण नाही, आता आलेत म्हणल्यानंतर तुला घेऊन जाण्याकरताच आलेले आहेत, आता रडण्याचं तुला काही कारण नाही. हे सगळं समजावलं. रावण मात्र रोज येऊन सीतेला वेगवेगळ्या पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न करत होता. रामचंद्र प्रभूंचं लंकेमध्ये येणं झाल्यानंतरही रावणाचे हे उद्योग चालूच होते. तिला जायचं, धमकी द्यायची, काही वेळेला भीती दाखवायची, काही वेळेला एकदा तर त्याने असं केलं की रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाचं तुटलेलं मुंडकं एका ताटलीमध्ये घेतलं, मायाच होती, आणि सीतेसमोर गेला. सीतेला ते बघितलं, तिला चक्कर आली, ती पडली.
मग त्यांनी सांगितलं, बघ मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकलंय, मी तुझ्या दिराला मारून टाकलंय, आता तुला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. भय निर्माण केलं. रावण तिथून निघून गेला. मग त्रिजटेने समजावून सांगितलं, ही सगळी माया आहे, असं काही होत नाही. रामचंद्र प्रभू अजेय आहेत, त्यांना कोणीही मारू शकत नाही. तू चिंता करू नको, यांच्या कपटाला भुलू नको. पण रावणाचे हे उद्योग नेहमीच चालू असायचे. सारखं सैन्यासह यायचं, तिला धमकी द्यायची, तिला घाबरवायचं, तिला भीती दाखवायची, तिला वैभवाचा लोभ निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. पण सीता मातोश्री डोळे उचलून कधी रावणाकडे तिने बघितलं नाही. खाली बघून बोलायची. एक गवताची काडी मध्ये ठेवलेली होती, त्याच्या पलीकडे रावणाला येणं शक्य नव्हतं. असं सगळं चालू. आणि एके दिवशी रावणाने असा विचार केला की आपण रोज सीतेकडे जातोय, रोज काही ना काहीतरी समजावून सांगतोय, सगळ्या पद्धतीनं आपण प्रयत्न केलेत, आपलं बोलण्यातलं चातुर्यपणाला लावलंय, आपण सीतेवर परिणाम का होत नाही या सगळ्याचा? काय अडचण आहे? प्रतिबंध काय आहे? आणि मग विचार करताना रावणाला हे लक्षात आलं, बरोबर आहे म्हणे, आपल्या शब्दाचा सीतेवर परिणाम होणार नाही. का होणार नाही? त्याचं कारण असं आहे की आपल्याला कोण सांगतं तो जर आपल्या स्वभावाचा असेल तर त्याच्या शब्दाचा आपल्यावर परिणाम होतो. सख्य निर्माण होण्याकरता समानशीलता लागते ना. समानशीले व्यसनेषु सख्यम असं होतं ना. मृगा मृगई संगमम अनुव्रजंती गावश्च गोभिस्तुरंगास्तुरंगई मूर्खश्च मूर्खई सुधिया सुधिभी समानशीले व्यसनेषु सख्यम असं होतं की नाही? समानशीलता लागते ना. अडचण इथंच आहे म्हणे. रावण विचार करतो ती आणि मी समानशीलाचे असूच शकत नाही. कुठे अडचण आहे? त्या रावणाने विचार केला, सीता पतिव्रता आहे आणि त्या बाबतीत मी मात्र फारच बाद आहे, माझ्या शब्दाचा तिच्यावर परिणाम होणार नाही. मग समानशील मनुष्य असेल तर शब्दाचा परिणाम होतो, आपण तसे नाही आहोत. मग सीतेवर परिणाम व्हावा याच्याकरता काय करावं? मग त्याच्या लक्षात आलं, ती जर पतिव्रता असेल तर पतिव्रतेलाच तिच्याकडे समजावण्याकरता पाठवावं. पतिव्रता कोण आहे? रावणाच्या लक्षात आलं, आपली बायको मंदोदरी पतिव्रता आहे. आपण कसेही असलो तरी ती मात्र पतिव्रता आहे. मग रावण मंदोदरीकडे गेला. थोडक्यात सांगतो, कथा फार छान आहे, तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचारात घेण्यासारखी आहे. रावण मंदोदरीकडे गेला आणि मंदोदरीला त्यांनी विनंती केली, म्हणे मंदोदरी, माझं एक काम आहे तुझ्याकडे. सांगा म्हणे स्वामी, काय काम आहे? मला असं वाटतं की तू सीतेला समजवावंस. काय म्हणून? की सीतेने माझ्याशी लग्न करावं याच्याकरता तिचं मतपरिवर्तन कर, त्याच्याकरता तू सीतेकडे जा. कोणत्या बायकोला असं आवडेल? कोणत्या बायकोला असं आवडेल? भले ती कशी असू दे, ती काही जरी असली तरी कोणत्या बायकोला असं वाटेल की माझ्या नवऱ्याने दुसऱ्या अजून एका बाईबरोबर लग्न करावं? असं कसं वाटेल? असं वाटत नाही. पण मंदोदरी आहे. मंदोदरीने पहिल्यांदा रावणाला समजावलं, अहो अशा या नादात पडू नका तुम्ही, कशाला जाऊ मी तिच्याकडे, आणि मला कसं वाटेल असं की तुम्ही दुसऱ्या एका बाईबरोबर लग्न करावं, तिला महालामध्ये आणून ठेवावं, ती तुमची पट्टराणी व्हावी, असं मला कसं वाटेल? मी असले काही उद्योग करणार नाही. रावणाने तिला सांगितलं, तू पतिव्रता आहेस ना? हो. पतिव्रतेचं लक्षण काय? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. ज्ञानोबारांनी म्हटलंय ना, रोज ज्ञानेश्वरी वाचत जा मंदोदरी. रावणाने सांगितलेलं सांगतो मी माझं काही मनाचं बोलतच नाहीये, माझ्या समोर वाल्मिकी रामायण आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता ते अनायासे आत्महिता पावेची गा. हे ज्ञानोबा बोलतात ना, पतिव्रतेचं लक्षण पतीच्या मताला विरुद्ध ती वागत नाही. मग तू जर पतिव्रता आहेस तर माझी तुला आज्ञा आहे, सीतेकडे जा, तिच्या मनोभूमिका बदल, तिचं मतपरिवर्तन कर. सांगितल्यानंतर मंदोदरीच्या हातामध्ये पर्याय राहिला नाही. पण प्रतिकूलतेतही आपण अनुकूलतेचा विचार केला पाहिजे. प्रसंगामधून निर्माण झालेली प्रतिकूलता, त्याच्यातून आपल्याला अनुकूलता कुठे शोधता येते.
आणि प्रतिकूल म्हणून आलेल्या प्रसंगाला आपल्याला सकारात्मक बुद्धीनं कसं वापरता येऊ शकतं आणि आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडवून आणता येऊ शकतं याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. कारण एक सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये दुःख देणं हा परमात्म्याचा स्वभाव नाही आहे. दुसऱ्याला दुःख देणारा कधी देव नसतो. जो देव आहे तो दुसऱ्याला दुःख देत नाही. अरे तो तर आनंदाचा आगर आहे, सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. परमात्मा सुख आहे आणि सुख, परिपूर्ण सुख म्हणजे जर परमात्मा असेल तर त्याच्याकडून आपल्याला दुःख कसं प्राप्त होईल? का म्हणून प्राप्त होईल? परमात्मा कुणाला दुःख देत नाही. मग माणसाच्या जीवनात दुःखाचे प्रसंग येतात, त्याची संगती परमात्मा इच्छेने लावायची नाही का? लावायची. का? कारण वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता. झाडाचं पान सुद्धा जर त्याच्या सत्तेने हलतं तर आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं दुःख हे त्याच्या सत्तेने येणार नाही का? येईल ना. मग परमात्मा आम्हाला का दुःख देतो? त्याच्याकरता हे सूत्र आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. संतांनी आपल्याला आवर्जून सांगितलंय, प्रपंचामध्ये निर्माण होणारी प्रतिकूलता ही परमार्थाची अनुकूलता असते. ही खूण गाठ माणसाने मनाशी बांधून ठेवली पाहिजे.